आज आपण अर्धा किलो तांदळाच्या पिठापासून एवढे सारे पापड केलेले आहेत आणि हे पापड अगदी पटकन होतात. तुम्ही अगदी सुरुवातीला जरी करत असाल ना तरीसुद्धा तुम्ही परफेक्ट पापड कराल. पापड करताना पीठ आणि पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल त्याचप्रमाणे पीठ व्यवस्थित शिजलं ना तर आपले पापड कधीच चिरत नाहीत, अखंड निघतात. आणि चौपट फुलण्यासाठी मी एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे. तो कोणता आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पापड मी रेशनच्या तांदळापासून बनवलेले आहेत. पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात, बिलकुल तेलकट होत नाहीत. पाहू शकत असाल पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि हाताला कुठेही तेलकट लागत नाही. त्याचप्रमाणे आवाज ऐका, किती खुसखुशीत झालेले आहेत. झटपट बनतात. तांदूळ भिजवायची गरज नाही किंवा वाटायची झंझट नाही. तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही केव्हाही एकट्याने हे पापड बनवू शकता. 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तुमच्याकडे रेशनचे तांदूळ नसतील तर कोणतेही जाड इडलीसाठी जे तांदूळ असतात ते घ्या. कपाने म्हणाल तर बरोबर 6 कप आहेत. आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याला काही पावडर लावलेली असेल किंवा काय धूळ कचरा असेल तो निघून जाईल. 2 पाण्याने धुतल्यानंतर चाळणीवरती तांदूळ काढून पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्यावरती फॅनखाली सुकवून घ्यायचे. तांदूळ कधीही उन्हात सुकवू नका, नाहीतर त्याची चव ही तेलकट लागते. तर तांदूळ नेहमी सावलीतच सुकवायचे असतात. व्यवस्थित सुकल्यानंतर चक्कीमधून दळून आणायचे. आपण ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ दळतो ना त्याचप्रमाणे दळून आणलेलं आहे. आणि त्यातील मी बरोबर अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. वाटीने म्हणाल तर बरोबर 3 वाट्या पीठ आहे. आणि यापासून आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत. पाहू शकत असाल एवढं बारीक दळलेलं आहे. आता एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 भांडं पीठ टाकलं आणि त्याच भांड्याने आपण पाणी मोजून घेणार आहोत. म्हणून पातेलं घेताना थोडंसं मोठं घ्यायचं आणि 1 भांडं पाणी सुरुवातीला टाकलं आणि पीठ हाताने गोल गोल फिरवत कालवून घेतलं, जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत. त्यानंतर पुन्हा अजून 1 भांडं टाकलं. असं बरोबर मला 2 भांडं पाणी लागलेलं आहे आणि पीठ अगदी सरसरीत केलं. आता खाली एक डबा ठेवलेला आहे, त्यावरती बारीक चाळणी आहे आणि त्यावरती पीठ हे गाळून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये काही जाडसर कण असतील तर ते निघून जातील. अशा प्रकारे आपलं स्मूथ असं पीठ तयार झालेलं आहे. ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने बरोबर 3 भांडी पाणी घ्यायचं आणि 2 भांडी पाणी आपण पीठ कालवण्यासाठी वापरलेलं आहे. असं आपल्याला एकूण 5 भांडी पाणी लागलेलं आहे. आणि जर पाणी लागलं तर आपण पुन्हा गरम पाण्याचा वापर करणार आहोत. जाड तळाचं पसरट आणि मोठं पातेलं घेतलेलं आहे. पीठ शिजवताना शक्यतो मोठं पातेलं घ्या, कारण पीठ हे आपलं फुलतं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा पापड खार टाकायचा आणि आता हे पाणी गॅसवरती उकळायला ठेवायचं. अगदी खळखळून उकळी आली पाहिजे. 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. पांढरे तीळ पाणी उकळतानाच टाकायचे आणि जिऱ्यांचा वापर नंतर करणार आहोत. आता पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. एका हातामध्ये बेलन घेऊन दुसऱ्या हाताने पीठ हळूहळू सोडायचं आहे, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. पीठ सोडत असतानाच बेलनने हटून घ्यायचं आहे किंवा घोटून घ्यायचं आहे. या पिठाच्या शक्यतो गुठळ्या होत नाहीत. सुरुवातीला मध्यम आचेवरती उकळी येऊ द्यायची आणि उकळी येत असतानाच सतत ढवळायचं आहे, जेणेकरून पीठ हे पातेल्याला चिकटणार नाही. आणि त्यानंतर स्लो गॅस करून झाकण ठेवायचं आहे. दर 5 मिनटाला झाकण उघडून पुन्हा पीठ व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटांनी हलवून घ्यायचं. अशा प्रकारे मी 20 ते 25 मिनिट पीठ शिजवून घेतलेलं आहे आणि छानपैकी पीठ शिजलेलं आहे. पिठावरती पहा साई यायला लागलेली आहे आणि अशी साई आली की आपलं पीठ हे परफेक्ट शिजलेलं असतं. पीठ व्यवस्थित शिजलं नसेल तर पापड्या ह्या सुकत असतानाच फाटल्या जातात किंवा सुकल्यानंतर आपण जेव्हा पापड काढतो त्यावेळी तुटले जातात. म्हणून पीठ हे कमीत कमी अर्धा तास तरी शिजवावं. त्यापेक्षा जास्त शिजवलं तरीही चांगलं आहे. पण पीठ शिजलं नसेल
तर पापड आपले पूर्णपणे बिघडतात. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे पीठ शिजलं असेल तर अशा प्रकारे चमच्यात धरलं ना की त्याचा थेंब पडतो. म्हणजे पहा, थेंब पडताना एक थोडीशी तार सुटते. तर आपलं पीठ हे परफेक्ट शिजलेलं आहे. पीठ व्यवस्थितपणे शिजल्यानंतर गॅस बंद केला आणि त्यानंतर 1 चमचा जिरे टाकले. कारण जिरे जर आधीच टाकले तर आपले पापड हे पिवळे होतात किंवा हिरवट होतात. म्हणून जिरे हे नंतर टाकायचे, जेणेकरून पापड हे पांढरे शुभ्र होतात. त्याचप्रमाणे जिरे घातल्यामुळे चव तर छान लागतेच, पण देखणेही दिसतात. तुम्हाला जर मिरची पावडर किंवा हिरवी मिरची वाटून टाकायची असेल तर तीही तुम्ही टाकू शकता किंवा लसूण टाकायचं असेल तर टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार यामध्ये व्हेरिएशन करू शकता. पीठ छानपैकी शिजलेलं आहे आणि आता आपण याचे पापड करून घेऊया. तर मी टेरेसवरती पापड करण्यासाठी आलेले आहे. पापड तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती टाकू शकता. मी इथे प्लॅस्टिक पेपरवरती करत आहे. तर हे पापडाचं पीठ ना गार झालं तरी काही फरक पडत नाही. तर थोडंसं गार झाल्यानंतर मी प्लॅस्टिक पेपरवरती पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे पापड गोल गोल फिरवायचे आहेत. पटकन होतात, मदतीची गरज नाही. तुम्ही एकट्याने हे पापड आरामशीर करू शकता. अर्धा किलो पिठामध्ये 80च्या आसपास पळी पापड तयार झालेले आहेत. पाहू शकत असाल किती पांढरे शुभ्र गोल गरगरीत असे पापड अगदी अर्ध्या तासातच मी बनवलेले आहेत. हे दिवसभर सुकू दिले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी काढले आणि पुन्हा 2 तास उन्हामध्ये सुकवले. हवाबंद डब्यामध्ये अगदी 2 वर्ष टिकतात, कारण आपण पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. अर्थात पापड तळण्यासाठी तेल हे लागेलच. मध्यम गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. फार तेल उकळू द्यायचं नाही. तेल हे मध्यम गरम असावं आणि नंतर पापड टाकायचे. पाहू शकत असाल पापड अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे. अशाच पद्धतीने आणखी काही पापड तळून घेतले आणि पाहू शकत असाल पांढरे शुभ्र देखणे असे पापड तयार झालेले आहेत. चवीला अप्रतिम लागतात. त्याचप्रमाणे कुठेही तेलकट होत नाहीत. पाहू शकत असाल हाताला कुठेही तेल लागलं नाही. त्याचप्रमाणे अतिशय खुसखुशीत होतात. तर आवडली ना आजची पापडाची रेसिपी? जर आवडली असेल तर अर्धा किलोच्या प्रमाणात तरी पापड करून पहा. तुम्हाला आणि घरातील सर्वांना नक्की आवडतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.